नमस्कार, मी सचिन खराटे. सचिन खराटे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे काय आणि त्याचं महत्त्व काय. आज आपण बघणार आहे इन्व्हेस्टमेंट पार्ट 2. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं बघणार आहे की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग मधला डिफरन्स काय. आपल्या महाराष्ट्रामध्ये फायनान्शियल लिटरसी वाढावी, त्याच्या फायनान्शियल लिटरसी म्हणजेच आर्थिक साक्षरता वाढावी, यासाठी आपण हा सगळा प्रयत्न करतो. आपण स्वतःही हा व्हिडिओ बघा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कलिग्समध्येही आपण हे व्हिडिओ पास ऑन करा. तर आपण आज बघणार आहे इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग पार्ट 2. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट मधला डिफरन्स काय आणि आपण सेव्हिंग करतो की इन्व्हेस्टमेंट करतो. या जगात श्रीमंत होण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर स्वतःचा व्यवसाय करा, त्याच्यामध्ये प्रचंड पैसा लावा आणि त्याच्यावरती पैसा कमवा. दुसरा सर्वात महत्त्वाचं, सगळेजण जॉब बिझनेससाठी तयार झालेले नाही, त्यामुळे तुम्ही जॉब करा आणि तुमच्या पैशांना दुसऱ्याच्या बिझनेसमध्ये लावा. फॉर एक्झाम्पल, दुसऱ्याचा बिझनेस म्हणजे काय की इक्विटी मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या लिस्टेड असतात, ते लोक व्यवसाय करतात. तुम्ही त्यांच्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप घ्या. पार्टनरशिप म्हणजे काय, तुमच्याकडे 2000 रुपये असेल तरी तुम्ही 2000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यामध्ये पार्टनरशिप त्यांच्या प्रॉफिटमध्ये हिस्सा घेऊ शकता. त्यालाच आपण म्हणतो दुसऱ्याच्या व्यवसायात पैसा गुंतवणे. सर्वात महत्वाचा डिफरन्स काय, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं की आपला देश आहे कंट्री ऑफ सेव्हर म्हटलं जातं. म्हणजे आपण बचत करणारे लोक आहे, गुंतवणूक करणारे लोक नाही. त्याच्यामधला आपल्याला फरक लक्षात आला पाहिजे, म्हणून हे इथे देत आहे. सेव्हिंग इज अ जस्ट अक्युम्युलेशन ऑफ मनी. सेव्हिंग म्हणजे काय, तर तुम्ही फक्त पैसे गोळा करता, ते इन्फ्लेशनला बीट करतात की नाही करत तो नंतरचा प्रश्न आहे. तर त्याला इन्व्हेस्टमेंट आपण कधीच म्हणणार नाही. तुमची बँक फिक्स डिपॉझिट झालं, सेव्हिंग अकाउंट झालं, हे तुमचे इन्व्हेस्टमेंट होऊ शकत नाही. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात की जे इन्फ्लेशनला 2-3 टक्क्यांनी बीट करतील, महागाईला बीट करतील, ते आपली इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामध्ये काय काय आलं, तुमचं सेव्हिंग अकाउंट आलं, बँक एफडी आलं, इन्शुरन्स पॉलिसी आली. नॉट गोईंग विथ इन्फ्लेशन, जे इन्फ्लेशनला बीट करणार नाही ती तुमची इन्व्हेस्टमेंट नाही, ती सेव्हिंग आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, गोविंग विथ इन्फ्लेशन. महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणारे जे काही तुमचे ऍसेट क्लास असेल त्याला आपण इन्व्हेस्टमेंट समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये काय, तर गोल्ड, प्रॉपर्टी, रिअल इस्टेट, इक्विटी आणि म्युच्युअल फंड, असे जेही प्रकार जे तुम्हाला आपल्या महागाई दरपेक्षा 2 ते 3% एक्स्ट्रा रिटर्न देतील त्यांना इन्व्हेस्टमेंट समजायचं. आता गोल्ड पण इन्व्हेस्टमेंट आहे की नाही ते आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार. पण गोल्ड जनरली हेजिंगसाठी वापरलं जातं, ज्याच्यामध्ये खूप अफलातून रिटर्न नाही मिळत, फक्त इन्फ्लेशन बीटर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. सेव्हिंग अकाउंट हा तुमचा गॅरंटीड लॉस असतो, कारण सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्हाला साधारणतः 3 ते 4% बँक रेट ऑफ इंटरेस्ट देतात. इन्फ्लेशन 5 ते 6% असतं. सेव्हिंग म्हणजे तुमची 1 लाख रुपये ठेवलेले असेल तर असं समजायचं की ते 98,000 रुपये होतील वर्षाच्या शेवटी. त्याच्यात मी इन्कम टॅक्सचा लॉस पकडलेला आहे. तुम्ही जर कधी 10%, 20%, 30%च्या स्लॅबमध्ये असणार तर ते पैसे अजूनही तुमचे लॉसमध्ये जातील. त्यामुळे सेव्हिंग मध्ये शक्यतो जेवढं गरजेचं आहे तेवढाच पैसा ठेवायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. इन्व्हेस्टमेंट इन बँक एफडी, इंटरेस्ट 6.5%, इन्फ्लेशन 5%, लॉसचा इथे 0% दिसतोय. पण तुमचं जे फक्त 1.5% प्रॉफिट येतोय. तुम्ही जर 30%च्या टॅक्स स्लॅब मध्ये असणार तर असं समजा की तुमची ही रिटर्न निगेटिव्ह आहे. त्यामुळे एफडी ही इन्व्हेस्टमेंट नाही तर हा सेव्हिंगचा एक पार्ट आहे. ऍक्च्युअल रिटर्न ऑफ एफडी हे स्लाइड तुम्ही एकदम व्यवस्थित बघा, याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. ही जुनी असली तरी हे साधारणतः प्रत्येक वेळी सारखंच असतं. आज इन्फ्लेशन 5.5% आहे आणि तुमचे एफडीचे रेट 7.5%, 6.5%च्या आसपास दिसतात आहे. तर एफडी आणि इन्फ्लेशन मध्ये 1 ते 1.5% रिटर्नचा फरक असतो. इथे बघा 7.5% इन्फ्लेशन आहे आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचा 8.75% रेट ऑफ इंटरेस्ट होता. आता याच्यात इन्फ्लेशन काढून जर तुम्ही 10%च्या स्लॅबमध्ये असेल तर फक्त 0.35% तुम्हाला मिळाले, म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट नाही झाली. सर्वात घातक तर जे 30%च्या स्लॅबमध्ये आहे ना, त्यांना -1% रिटर्न आहे. म्हणजे 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेले असतील, त्याच्यातनं मी टॅक्स आणि इन्फ्लेशन काढलं तर माझ्याकडे 99,000 रुपये होतील. त्यामुळे ही स्लाइड तुम्ही अगदी बरोबर बघा आणि हे 90% केसेसमध्ये घडतं. आपल्या देशामध्ये एफडी मध्ये सर्वात जास्त पैसे असतात, कारण तिथं सेफ्टी वाटते प्रत्येकाला म्हणून. परंतु लक्षात असू द्या की जिथं सेफ्टी असते किंवा जिथं गॅरंटी असते तिथं आपला लॉस पण असतो आणि जिथं रिस्क असते तिथं रिटर्न पण असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. सेव्हिंग मधला आणि इन्व्हेस्टमेंट मधला डिफरन्स तुम्हाला इथे लक्षात आला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचे जे काही प्रकार असतील त्याच्यामध्ये एक एक घेऊन बघणार आहे, जसं गोल्ड असेल, पीपीएफ असेल, बँक एफडी असतील, रिअल इस्टेट असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. थँक्यू.